नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांचं हृदयाच्या तळापासून सहर्ष स्वागत। बब्या 16 एप्रिल 2022ला डिपार्टमेंटल PSIचा पेपर झालता आणि त्या पेपरमध्ये अनावधानाने एका प्रश्नाचं उत्तर सांगताना चुकीचं सांगण्यात गेलं। लय जणांनी मला शिकवलं, पण लक्षात घ्या या जगात परिपूर्ण कोणी नसते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पुन्हा आपण पहिल्यापासून पाहिलोत आणि 10 प्रश्न आपण सोडून दिले होते। पुढचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायचे। तर बघा, पाहे लक्षात घे काय प्रश्न होत्या। मग यामध्ये असणारे प्रश्न पाहत असताना पहिलाच प्रश्न त्यांनी म्हणजे हा प्रश्न आपला राहिला होता, खालीलपैकी कोणती अखिल भारतीय सेवा नाही म्हणते। आता खालीलपैकी अखिल भारतीय सेवा नाही, तशा सेवा आहेत। सेवेच्या या ठिकाणी प्रमुख पायरी जर सेवेची विचारली तर सेवेची ठाई तत्पर है ना हिरोजी इंदलकर, म्हणजे सेवा स्वराज्यासाठी कशी करायची हे जर उदाहरण कोणाच्या काळात पाहिलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात। आणि म्हणून जी लोकांसाठी जगतात, लोक त्यांना लक्षात ठेवतात। शिवाजी महाराजांसाठी लोक किंवा मावळे आपलं जीव द्यायला तयार व्हायचे। आता तसा राजा होणे नाही, आणि म्हणून शर्थे किती झाली रयतेच्या दुखाला पार नाही। एरे शिवबा पुन्हा जन्माला, आता म्यानात तलवार उरली नाही, आता म्यानात तलवार उरली नाही। स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज सदैव यांच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो की बाबा या जगामध्ये, या राज्यामध्ये, या राष्ट्रामध्ये जगत असताना आपलंही काम पडते काहीतरी कोणाची सेवा करणे। आपल्या ताटामध्ये भाकर आहे, आपल्या दुर्डीमध्ये भाकर आहे, मात्र कुठंतरी गोरगरीब पडलेला आहे की ज्यांच्या ताटात भाकर नाही, तर आपल्या दुर्डीतली भाकर वाळून जाण्याच्या पहिले किमान त्यांच्या ताटात पडावी, एवढी जरी सेवा आपण केली तर खऱ्या अर्थानं आपण भारतीय आहोत याचा आपल्याला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही। चला असो, आपण आपल्या प्रश्नाकडे यायचे बघ्या। तो प्रश्न कोणता, तर खालीलपैकी कोणती अखिल भारतीय सेवा नाही, आणि मग या प्रश्नाचं उत्तर आहे तो परराष्ट्र, भारतीय परराष्ट्र सेवा। का, तर भारतीय वन सेवा आहे IFS, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस। इथं DFO CCF नावाचे पद असतात, बरोबर आहे। आणि मग हे काय करतात, त्यामार्फत अखिल भारतीय म्हणजे UPSC मार्फत यांची निवड होतात, आणि हे राज्यामध्ये किंवा कोण्या ठिकाणी सेवा देतात का नाही, म्हणजे ती भारतामार्फत निवड परीक्षा आहे, त्यांच्यामार्फत ते भारतीय लोकांसाठी सेवा देतात। हां, ते तुझ्या इकडलं नाही, सेवा नाही, सेवा म्हणलो मी, सेवा। हां, आता भारतीय काय प्रशासकीय सेवा, मग इथं तुला माहित आहे की बाबा IAS नावाचं पद आहे, कलेक्टर। हा देखील UPSC मार्फत निवडला जातो, आणि तोही भारतातल्या कुठल्या तरी राज्यामध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी होऊन सामान्य लोकांची सेवा करतो, म्हणजे ही पण अखिल भारतीय सेवा आहे, इंडियन आर्मिस्टेटिव्ह सर्व्हिस। याच्यानंतर भारतीय पोलीस सेवा, तर इथं माहिती आहे आपल्याला IPS, इंडियन पोलीस सर्व्हिस, म्हणजे ही पण काय आहे, अखिल भारतीय सेवा आहे। म्हणजे IPS नावाचे लोक आपल्या राज्यामध्ये येतात, राज्यामध्ये जे काही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे त्यांना आळा घालण्यासाठी ते अहोरात्र काम करतात, म्हणजे ह्या भारताच्या सेवा आहेत। मात्र ही आपल्या भारताची किंवा भारताच्या आखत्यारित्या येणारी सेवा नाही आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। म्हणून प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2, अनावधानानं उत्तर 4 सांगण्यात आलं होतं, त्याबद्दल क्षमस्व। उत्तर आहे आपलं अखिल भारतीय म्हणजे कोणती सेवा नाही, तर उत्तर आहे भारतीय परराष्ट्र सेवा। चला पुढचा प्रश्न आपण 11वा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे। 11वा प्रश्न आपला झाला होता, 12वा प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे। 12वा प्रश्न आहे, विटाळ विध्वंसक या ग्रंथाचे लेखन कोणी केले। बब्या, विटाळ विध्वंसक या ग्रंथाचं लेखन केले गोपाळ बाबा वलंकर यांनी। गोपाळ बाबा वलंकरांनी 23 सप्टेंबर इसवी सन 1888ला विटाळ विध्वंसक नावाचा ग्रंथ लिहिला। मग त्या काळी लक्षात घ्या, जे काही मानवाचे हक्क आहेत, हे मानवाचे हक्क हिरावून घेण्याचे काही धर्माभिमानी लोक करायचे, आणि म्हणून हिंदू धर्माचं धर्माभिमानी, धर्माच्या वरिष्ठ ठिकाणावर असणारे जे लोक होते किंवा जे मानायचे मह्यामुळं सर्व काही चालू आहे, त्या लोकांना मानवाचे हक्क कसे असतात या हक्कासंबंधी 26 सवाल म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी गोपाळ बाबा वलंकरांनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव आहे विटाळ विध्वंसक, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गोपाळ बाबा वलंकर। गोपाळ बाबा वलंकर हे भारतीय लष्करामध्ये कार्यरत होते। ओके, पुढचा प्रश्न बघूया। चल, पुढचा प्रश्न काय म्हणते, अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना कोणी स्थापन केली। आता लक्षात घे, अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना कोणी स्थापन केली। आपण पाहिलं असेल की नाशिक जिल्ह्यामध्ये भगूर या ठिकाणी विनायक दामोदर सावरकरांचा जन्म झाला। आता पहा, जन्म झाल्यावर त्यांनी काय केलं, 1900 मध्ये एक संघटना स्थापन केली, त्या संघटनेचं नाव होतं मित्रमेळा संघटना। 1904ला या संघटनेचं रूपांतरण करण्यात आलं अभिनव भारत या संघटनेमध्ये। पुढे आपण पाहिलं असेल छत्रपती शिवाजी स्कॉलरशिप मिळाली,
आणि विनायक दामोदर सावरकर यांचा संपर्क आला गदर संघटनेशी आणि महत्त्वाची गोष्ट इंडिया हाऊस म्हणजे लाला हरदयाळ आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या ज्या काही संघटना होत्या लंडन आणि अमेरिकेमध्ये त्या संघटनेमध्ये यांचा संपर्क आला, यांना स्कॉलरशिप मिळाली. मात्र इंग्रजांसोबत इंग्रजी राजवटींना ह्या गोष्टी कळाल्या. 1911 त्यांना धाड पाडण्यात आली. त्यांचे मोठे भाऊ बाबाराव सावरकर यांना अटक झाली है ना, 1909च्या सुमारास पाहिलं असेल आपण. आणि मग अनंत कानेरेने जॅक्सन नाशिकच्या कलेक्टरची हत्या केली हे आपण इतिहासात पाहिलेलं आहे. तर विनायक दामोदर सावरकर यांनी काळे पाणी, कमला, उषा, सागरा प्राण तळमळला अशी महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिली. आणि भारतीय जो काही राष्ट्रध्वज आहे या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती विनायक दामोदर सावरकरांनी लक्षात घ्या आपल्या भारताला प्रदान करून दिली. विनायक दामोदर सावरकर यांना आपण महापौर शब्दाचे जनक म्हणतो. तर नगरसेवक शब्दाचे जनक आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, हेही आपल्याला या ठिकाणी माहीत असावं. पहा कोण, विनायक दामोदर सावरकर यांनी महापौर हा शब्द या भारताला प्रदान करून दिलाय. भारतीय तिरंगा ध्वजाची प्रतिकृती यांनी सादर केली. 3:2 जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये खालचा रंग, वरचा रंग, त्यानंतर मध्यवर्ती असणारा अशोक चक्र, त्यानंतर 3 रंगाचं वैशिष्ट्य हे आपल्याला हिंदू पदपादशाही नावाच्या ग्रंथामध्ये देखील वाचायला भेटेल. त्याही ग्रंथाचे निर्माणकर्ते आहेत विनायक दामोदर सावरकर. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न काय म्हणतंय, हे ज्योतिराव फुलेचे किंवा त्यांच्या सत्यशोधक समाजाचे अनुयायी नव्हते. आता या प्रश्नाचं उत्तर थोडं मलाही कन्फ्युजन आहे. 24 सप्टेंबर इसवी सन 1800 लक्षात घ्या 73 सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. सर्व साक्षी जगतपती त्याची नकोशी मध्यस्थी, सर्व साक्षी जगतपती त्याची नकोशी मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य होतं. मुस्लिम सत्यशोधक समाजाचे संस्थापक होते हमीद दलवाई. म्हणजे हेही आपल्याला माहीत पाहिजे. तर पहा, सत्यशोधक समाजामध्ये कृष्णाकर भालेकर असतील, हे प्रमुख काम करायचे. त्याच्यानंतर संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले होते. आणि या सत्यशोधक समाजाची शाखा पुढं 1911 राजश्री शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये स्थापन केली होती. कुठं स्थापन केली होती? कोल्हापूर संस्थानामध्ये. 1913 कोल्हापूर संस्थानामध्येच बब्या राजश्री शाहू महाराजांनी काय केलं होतं तर सत्यशोधक समाज शाळेची स्थापना केली होती. हेही आपण पाहिलेलं आहे. म्हणजे इथं पाहिलं तर मात्र वाळवेकर, लोखंडे म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे हे तर महात्मा फुले यांचे अनुयायी होते. यांचंच कार्य पाहून त्यांनी मुंबईमध्ये आपण पाहिलं असेल कामगार संघटनेची स्थापना केली है ना. त्यानंतर वाळवेकर म्हणजे हेही आपल्याला माहीत आहे. गोवंडे हे ना, हे महात्मा ज्योतिबा फुले यांना जे काय अस्पृश्यांसाठी शाळा निर्माण करायची होती ती शाळा निर्माण करण्यासाठी या दोघांनी सहकार्य केलं होतं. आणि मग उत्तर हे नाही म्हणाव तर आपल्याला माहीत आहे की बाबा या ठिकाणी कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची 1911 शाखा निर्माण केली होती राजश्री शाहू महाराजांनी. 1913 सत्यशोधक समाज शाळेची देखील त्यांनी निर्मिती केली होती. आणि म्हणून या प्रश्नामध्ये मलाही थोडंफार कन्फ्युजन होतं की उत्तर हे देतील का याच्यापैकी कोणी देतील है ना. महात्मा फुले यांना शाळा स्थापन करण्यामध्ये या दोघांचं सहकार्य होतं. नारायण मेघाजी लोखंडे हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी आपण पाहिलं असेल कामगार जी काही संघटना स्थापन केली है ना, ज्याला आपण बॉम्बे मिल म्हणतो. त्याच ठिकाणी जे काही कामगार होते त्यांना रविवार सुट्टी पहिल्यांदा भारतीय म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केलं होते त्या ठिकाणी साजरी करण्याची परवानगी दिली होती. नारायण मेघाजी लोखंडे म्हणजे कामगार चळवळीचे जनक म्हणून आपण त्यांना ओळखतो. तर ह्या गोष्टी आहेत. म्हणून याचं उत्तर नेमकं काय आहे याच्यावर थोडा विचार आपल्याला करणं काळाची गरज आहे. बहुतांश उत्तर शाहू महाराज असेल, नसेल तर या प्रश्नाचं उत्तर बहुतेक वाळवेकर किंवा गोवंडे यांच्यापैकी असेल. चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. हां, पुढचा प्रश्न काय म्हणताय, घटना व संबंधित वर्ष यांच्या जोड्या लावा. आता लक्षात घ्या, बंगालची फाळणी, बंगालच्या फाळणीचं विधेयक सिमला या ठिकाणाहून लॉर्ड कर्झन यानं काय केलं तर सादर केलं. 16 ऑक्टोबर लक्षात घ्या 1905 बंगालच्या फाळणीच्या विधेयकाची अंमलबजावणी झाली आणि 7 जुलै 1905 प्रत्यक्षरित्या बंगालची फाळणी झाली. पुढं आपण पाहिलं असेल की 12 डिसेंबर 1911 आपल्या भारतात हार्डिंग नावाचा व्हाईसराय असताना
पंचम जॉर्ज भारताच्या भेटीवर आला आणि या पंचम जॉर्जनं काय केलं बघ्या, तर आपल्या भारताची पहिली राजधानी जी कोलकाता होती ही कोलकाता राजधानी बदलली आणि भारताची नवीन राजधानी बनवली होती दिल्ली. आणि म्हणून 12 डिसेंबर 1911ला बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. म्हणून बंगालची फाळणी कधी झाली तर 7 जुलै 1905. मग बंगालची फाळणी 1905ला झाली. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक इथं 3. चला, ही बंगालची फाळणी 1905. पुढं काय म्हणते, मुस्लिम लीगची स्थापना. सलीमुल्लाह, नवाब सलीमुल्लाह यांनी मुस्लिम लीगची स्थापना केली. त्याला ऑल इंडिया मुस्लिम लीग असं नाव आगा खान यांनी दिलं. हे काय म्हणलो की या संघटनेची स्थापना 1906ला बांगलादेशामध्ये ढाका नावाचं शहर आहे या ठिकाणी नवाब सलीमुल्लाहने मुस्लिम लीगची स्थापना केली. त्याला ऑल इंडिया मुस्लिम लीग असं नाव आगा खानने दिलं. आगा खान मुस्लिम लीगचे 1908 ते 1912 पर्यंत अध्यक्ष होते. मुस्लिम लीगला एकूण खऱ्या पाहिलं तर 11 अध्यक्ष लाभले आणि सर्वात शेवटचे अध्यक्ष होते बॅरिस्टर झिना. हेही आपल्याला माहीत पाहिजे. तर ही जी काही मुस्लिम लीग आहे या मुस्लिम लीगची स्थापना झाली लक्षात घ्या 1906 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे झालं लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर, पर्याय क्रमांक 4. आता काय म्हणतं, विभक्त मतदारसंघाचा कायदा. आपल्या भारतामध्ये 1905ला व्हाईसराय मिंटो आला आणि त्या ठिकाणी लक्षात घ्या भारत मंत्री मोर्ले. या दोघांच्या जोडीला आपण नाव दिलं मोर्लो मेंटो. मग मोर्ले मेंटो सुधारणा कायदा 1909ला आला आणि 1909ला आपल्या भारतामध्ये विभक्त मतदारसंघ ही संकल्पना अस्तित्वात आली. मग सिखांसाठी स्वतंत्र मतदारसंघ, मग मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ, ह्या आपण संकल्पना पाहिल्या. तर लक्षात काय घ्यायचं आहे की बाबा या ठिकाणी विभक्त मतदारसंघ हा कायदा 1909 मध्ये आला आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता लखनौ करार काय भानगड आहे बब्या. लखनौ करार म्हणजे काय, तुम्ही इतिहासात पाहिलं असेल की बाबा 1907ला राष्ट्रीय सभेचं अधिवेशन पार पडलं सुरतला. या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष होते रास बिहारी बोस. लोकमान्य टिळकांना अध्यक्षपद दिलं नाही म्हणून जहाल आणि मवाळ या दोघांमध्ये फूट पडली. या अधिवेशनाला नाव आपण पडलं जहाल आणि मवाळ यांच्यात फूट पडलेलं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन. आता 1907ला राष्ट्रीय सभेच्या सुरत या अधिवेशनामध्ये फूट पडली. 9 जानेवारी 1915ला बापू आपल्या देशात आले. 9 जानेवारी हा दिवस आपण प्रवासी दिन म्हणून साजरा करतो. बापू आपल्या देशात आल्यावर बापूला कळलं की या देशात एक वाद आहे, एक जहाल गट आणि एक मवाळ गट. मग जोपर्यंत आपण या दोघाला एकत्र आणत नाही तोपर्यंत देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आपल्याला बोलता येणार नाही. मग या दोघायला एकत्र आणण्यासाठी बापूनं काय केलं, जहाल आणि मवाळ एकत्र यावेत यासाठी राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरवलं लखनौला. मग राष्ट्रीय सभेचं अधिवेशन लखनौला पार पडलं 1916ला. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बाबू अंबिकाचरण मुजुमदार. आता बाबू अंबिकाचरण मुजुमदार हा राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचा अध्यक्ष आणि या ठिकाणी जहाल आणि मवाळ हे दोन्ही गट एकत्र आले. हे एकत्र आल्यामुळे या अधिवेशनाला आपण नाव दिलं लखनौ करार किंवा याच अधिवेशनाला आपण नाव दिलं ऐक्य करार. मग हे अधिवेशन पार कधी पडलं 1916. मग 1916 कुठं आहे तर पर्याय क्रमांक 2 मध्ये. मग पहा 1चं उत्तर 3 आणि 2चं 4. 1चं उत्तर 3, 2चं 4 याच ठिकाणी आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1चं 3, 2चं 4, 3चं 1 आणि 4चं 2. पहा लक्षात घ्या. मग अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला काढता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हणते पहा. पुढचा प्रश्न दिला आहे भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे यांना आपण भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणतात. आपल्या भारतात इसवी सन 1848 ते 1844 ते 48 या कालावधीत भारतातल्या बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड हार्डिंग. आणि भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग पहिला यानं भारतात पहिल्यांदा रविवार नावाच्या सुट्टीचा दिवस, जे इंग्रज लोक आपल्या देशात मोकार कामं करायचे त्यांना हा दिवस सुट्टीचा दिवस म्हणून जाहीर केला. अलीकडं तुला पगार जास्त पाहिजे मात्र सुट्ट्या जास्त पाहिजेत हेही तुझी म्हणणं आहे. म्हणजे तुला वाटतं काम कमी पाहिजे मात्र पगार जास्त पाहिजे. किती खातो तू, एवढूसं पोट आहे ना, नोकरीला लागतो, याच्याकून 10 घेतो त्याच्याकून 5 घेतो आहे ना. मग लेकरं येडपट निघतात. लेकरं ती हातात ऐकत नाहीत. पोरगी गुलुगुलू कोणाला तरी बोलती,
पोरगं दुसरंच एखादं घेऊन येते आणि म्हणतं ही तू सून, मग तू म्हणतो मग नाव गेलं, मग समाज, मग ही जात, मी मोठा, तू कुठून घेऊन आला. त्याचं कारण काय आहे? त्याच्यासाठी पहिले तू चांगला लागतो, समाजाबद्दल काहीतरी तुझं देणं लागतं, हे तुझ्या मनात विचार लागतील. गोरगरिबांचे पैसे खायचे नाही, नाही तर 60-58 पॅरालिसिस होतो. वाकडा चालवतो तू, वाकडा, काठी घेऊन पळावं लागते की नाही तुला. म्हणून हेच काम आहे, आपल्याला काहीतरी देवानं देण्यासाठी दिले आहे ना. म्हणजे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. याचा अर्थ जरा वेगळा समजून घ्यायचा आहे. नाही ते हात कापून नाही घ्यायचे, तर त्याच्याकडे जी प्रवृत्ती आहे समाजासाठी देण्याची, ती प्रवृत्ती तू त्याच्या हाताकडून घ्यायची आहे, तो गुण तू अंगीकारायचा आहे, हा त्याचा अर्थ होतो. हा पहा, लक्षात घ्या. तर रविवार हा सुट्टीचा दिवस भारतीयांसाठी जर विचार केला तर तो पहिल्यांदा नारायण मेघाजी लोखंडे यांनी दिलाय, हेही आपण विसरता कामा नये. म्हणजे रविवार भारतीयांसाठी नारायण मेघाजी लोखंडे, रविवार इंग्रजासाठी सुट्टीचा दिवस दलिंदर हार्डिंग पहिला. कोण? दलिंदर हार्डिंग पहिला. चला, नाही तर काय म्हणते दलिंदर त्याचं नाव आहे का? त्याचं नाव तर मी वाचताना लॉर्ड वाचलं होतं, लॉर्ड नाही, दलिंदरच होतं ते. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय म्हणते पहा, भारतीय राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट. आता भारतीय राष्ट्रीय सभेचा उद्दिष्ट 28 डिसेंबर इसवी सन 1885ला निवृत्त ब्रिटिश अधिकारी A.O. ह्यूम नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं राष्ट्रीय सभेची स्थापना केली. याला राष्ट्रीय सभा हे नाव महादेव गोविंद रानडे यांनी दिलं. राष्ट्रीय सभा स्थापन झाल्यावर हेनरी कॉटन हा राष्ट्रीय सभेचा सचिव बनला. तर आपल्या इथं कुंझरू, कोण बनला आपला भारतीय सचिव? कुंझरू हा काय बनला? आपल्या भारतीय ही जी काही राष्ट्रीय सभा आहे तिचा तो सचिव बनला. या राष्ट्रीय सभेचे बहुतांश अधिवेशनं झाले आणि राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन पार पडलं 1885ला. ते पार पडलं मुंबईला. मुंबईमध्ये तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या ठिकाणी ते पार पडलं. अधिवेशनाचे अध्यक्ष उमेश चंद्र बॅनर्जी होते. तर ही जे राष्ट्रीय सभा आहे, या राष्ट्रीय सभेचं वैशिष्ट्य होतं सर्व लोक एकत्र आले पाहिजे. जात, धर्म, पंथ, भाषा हे त्याने विसरून त्यांच्यासाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावं, त्यासाठी राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. हा तिचा उद्देश योग्य होता. भारतीयांच्या समस्यावर विचारविमर्श करणे हाही तिचा उद्देश योग्य होता. भारतीयात ऐक्य भावना वाढणे हाही राष्ट्रीय सभेचा उद्देश होता. आता राष्ट्रीय सभा स्थापनच केली कोण? इंग्रजांनी, म्हणून हा त्यांचा उद्देश नव्हता, हे आपलं लक्षात पाहिजे. काय? भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे हा त्यांचा पहिले उद्देश नव्हता, नंतर झाला, पण सुरुवातीला होता का? नाही. म्हणजे हे पण आपल्याला माहीत असावं. आणि निर्माण कोण केली? पुन्हा A.O. ह्यूमनं केली. त्याचं म्हणणं होतं दलिंदर लोकायला सुधारण्यासाठी आपला हा कार्यक्रम आहे, म्हणून स्वातंत्र्य नंतर देऊ, पहिले याच्यात धर्म, जात, वंश, पंथ हा भेदभाव मिटला पाहिजे, याच्यात ऐक्य भावना वाढीत लागली पाहिजे. त्याच्यानंतर ज्याच्यावर अडचण येतात, ज्याच्यावर समस्या येते, ज्या अडचणीत आहे त्या अडचणी पुढे आल्या पाहिजे, त्या अडचणी सर्वांनी मिळून मिटवल्या पाहिजे, हा त्याचा उद्देश होता. मात्र पुढं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी देखील राष्ट्रीय सभेनं प्रयत्न केलेत. कारण 1929चं अधिवेशन, त्या अधिवेशनात पंडित नेहरू काय म्हणले होते? आम्हाला पूर्ण स्वराज्य पाहिजे. म्हणजे आला की नाही स्वातंत्र्याचा प्रश्न. म्हणून याचं उत्तर जर दिलं तर हे बी दिलं जाऊ शकते, आणि नाही दिलं तर लक्षात घ्या हे बी दिलं जाऊ शकते. म्हणजे यापैकी सर्व पण असू शकते. पण जर मूळ राष्ट्रीय सभेच्या स्थापनेचा उद्देश पाहिला तर तेव्हा हा मुद्दा याच्यात नव्हता, म्हणून तेव्हा उत्तर फक्त अ, ब, क असेल. पण जर राष्ट्रीय सभेचा सुरुवातीपासूनचा उद्देश नसता, सर्व जर शेवटपर्यंतचे उद्देश पाहिले तर त्यामध्ये स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे हा पण उद्देश त्यामध्ये अंतर्भूत होतो. म्हणून उत्तर यापैकी सर्व हे देखील येऊ शकते. शेवटी आयोग काय उत्तर देते ते आपल्याला पाहायचे नंतर. ओके, चला पुढचा प्रश्न पाहा बाब्या. पुढचा प्रश्न आहे, काकोरिक घटना याच्याशी संबंधित होती. पाय 9 ऑगस्ट 1925ला 9 ऑगस्ट 1925ला सहारनपूर ते लखनौ जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणात एक काकोरी नावाचं छोटंसं रेल्वे स्टेशन होतं. हे रेल्वे स्टेशन रामप्रसाद बिस्मिल्ला, राजेंद्र लाहेरी, बिपिनचंद्र पाल आणि अशफाक उल्ला खान पहा यांनी ही रेल्वे लुटली. मग या रेल्वेमध्ये आलेला पैसा आणि या रेल्वेमधले शस्त्र हे त्यांनी लुटले. पैसा गोरगरिबांना वाटला. याला आपण नाव दिलं काकोरी कट. 9 ऑगस्ट 1925ला काकोरी कट झाला. त्या काकोरी कटामध्ये अशफाक उल्ला खान यांना फाशी देण्यात आली आणि 27व्या वर्षावर फासावर जाणारा पहिला मुस्लिम क्रांतिकारक म्हणून अशफाक उल्ला खान यांचं नाव आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पहा या ठिकाणी रामप्रसाद बिस्मिल्ला असेल, राजेंद्र लाहिरी असेल, बिपिनचंद्र पाल असेल, अशफाक उल्ला खान असेल,
ह्या घटना आपण इथं घडल्या. तर ही घटना होत असताना आपल्या भारतात पहिल्यांदा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन 1924चं नामकरण आहे. पण ते नामकरण होण्या अगोदर तुम्हाला पाहिलं असेल की बाबा की याच्या अगोदर हिचं नामकरण होतं इंडियन रिपब्लिकन आर्मी. म्हणजे याचं उत्तर जर सुरुवातीचं विचार घेतलं तर इंडियन रिपब्लिकन आर्मी आहे आणि इंडियन रिपब्लिकन आर्मीचंच पुढं नामकरण काय झालं, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. म्हणून याचं उत्तर पहिले 3 द्यायला पाहिजे. म्हणून आता हे आयोग रद्द करतोय प्रश्न का त्याचं उत्तर कन्फर्मली पर्याय क्रमांक 3च देते हे आपल्याला पुढं पाहायचं आहे. पण घटना झाली होती 9 ऑगस्ट 1925ला. घटना कुठं झाली तर उत्तर प्रदेश नावाच्या राज्यामध्ये. कोणतं गाव, काकोरी नावाचं गाव. इथं फाशी कोणाला झाली, अशफाक उल्ला खान. वैशिष्ट्य काय तर पहिला मुस्लिम क्रांतिकारक फासावर जाणारा व्यक्ती. चला पुढचा प्रश्न पहा काय. पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते. लक्षात घ्या, आपण नेमकंच पाहिलं की बाबा 28 डिसेंबर 1885ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यावर याचं अधिवेशन पुण्याला होणार होतं. मात्र पुण्यामध्ये कॉलरा नावाचा आजार आला. प्लेग नाही रे दलिंदर, वाचत नसतो काहीच नसतो आणि डायरेक्ट म्हणतो प्लेग. प्लेग नाही. मी विचारलं कसं काय, नाही लोक म्हणू लागले. लोक नाही, लोक काही म्हणतात है ना. त्याचं तिच्यासोबत चालू आहे म्हणा. कोण म्हणू लागलं, लोक म्हणू लागले. कसं काय, मी हा बोलताना पाहिलं. तू एवढा दलिंदर आहे की तू हा फोन कंपनीला लावल्यावर बाई उचलत नाही, माणूस उचलायला आहे. मग तू लोकांबद्दल टीका टिप्पणी सोडून दे. जोपर्यंत वाचत नाही, डोळ्यानं पाहत नाही, कानानं ऐकत नाही, तोपर्यंत विश्वास ठेवायचा नाही है ना. तर पुण्यामध्ये रोग कोणता आलता, कॉलरा नावाचा रोग. आणि या कॉलरा नावाच्या रोगामुळं पुण्यामधलं राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन पार पडायचं ठरवलं मुंबई या ठिकाणी. आणि मुंबईमध्ये अधिवेशन पार पडलं 1885ला. राष्ट्रीय सभेचं जे अधिवेशन पार पडलं या अधिवेशनाला उपस्थित सदस्य 72. अधिवेशन पार पडलं बब्या तेजपाल संस्कृत महाविद्यालयात. तेजपाल संस्कृत महाविद्यालय मुंबईमध्ये राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन पार पडलं. या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी. उमेशचंद्र बॅनर्जी जातीनं धर्मानं ख्रिश्चन होते म्हणून राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य होतं पहिला ख्रिश्चन व्यक्ती राष्ट्रीय सभेचा प्रथम अध्यक्ष. कोण, उमेशचंद्र बॅनर्जी. हे झालं तर या प्रश्नाचं उत्तर उमेशचंद्र बॅनर्जी. हां, हे उमेश लिहा काय ले, पण ते पुस्तकात उमेश दिलेल्या व येला जोडलेलं आहे. पहा लक्षात घ्या. मग दादाभाई नौरोजी राष्ट्रीय सभेचे 3 वेळा अध्यक्ष. एक 1886, एक 1893 आणि एक 1906. 1886ला अधिवेशन पार पडलं कोलकात्याला. 426 लोक राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाला अध्यक्ष. दादाभाई नौरोजी दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. दादाभाई नौरोजी जातीनं धर्मानं पारसी होते म्हणून राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य होतं पहिला पारसी व्यक्ती राष्ट्रीय सभेचा प्रथम अध्यक्ष. त्याच्यानंतर 1893 अधिवेशन ठिकाण लाहोर, दादाभाई नौरोजी पुन्हा अध्यक्ष. 1906 अधिवेशन ठिकाण कोलकाता, अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी. आणि इथं 4 सूत्र लक्षात घ्या या अधिवेशनामध्ये सादर करण्यात आले. स्वराज्य, स्वदेश, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार हे निर्माण केले लोकमान्य टिळकांनी, मात्र सादर केले दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांना आपण भारताचे पितामह म्हणतो. यांचा जन्म नवसारी गुजरात राज्यामध्ये झाला. 1917मध्ये त्यांचं निधन झाले. त्यांनी लुटीचा सिद्धांत, ड्रेन थेरी आहे ना, म्हणजे ही पण गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायची आहे. तर दादाभाई नौरोजी 3 वेळा राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत. 3 वेळा राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होणारे पुन्हा भारत परतंत्रात असणारे कोण असं जर विचारलं तर पंडित जवाहरलाल नेहरू. कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू. मग कुठं तर 1929चं अधिवेशन लाहोर, 1936चं अधिवेशन लखनऊ आणि 1936चं अधिवेशन फैजपूर जिल्हा जळगाव. कळलं. 3 वेळा अधिवेशनाचे अध्यक्ष 2 लोक झाले, एक पंडित नेहरू आणि एक दादाभाई नौरोजी. ओके, चला पुढचा प्रश्न पाय बघा. पुढचा प्रश्न आहे यांनी रामोशींना संघटित करून ब्रिटिशाविरुद्ध बंड पुकारले. आता या प्रश्नाचं उत्तर पाहिजे वासुदेव बळवंत फडके. जन्म आहे 1845. जन्म आहे रायगड जिल्ह्यामध्ये सिरढोण नावाच्या गावात. कुठं आहे, सिरढोण नावाच्या गावात. 1883मध्ये येडन कारागृहातून पळून जात असताना यांचा मृत्यू झाला. यांचं वकीलपत्र आपल्या भारतात पहिल्यांदा सार्वजनिक काका यांनी घेतलं होतं. सार्वजनिक काका म्हणजे गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणतात बब्या.
हेही आपल्याला माहीत पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर वासुदेव बळवंत फडके आहे. मात्र आपण पाहिलं असेल कजार सिंगनं देखील खानदेशामध्ये रामोस यांचा उठाव केला होता, कारण 1818ला तिसरं मराठा युद्ध झालं होतं मार्किस ऑफ हेस्टिंगच्या विरोधात. त्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला होता आणि पराभव झाल्यावर पुढं रामोशी लोकांना एकत्रित करण्याचं काम खर्जा सिंग, पुस्तकात असं दिले, इथं कजार सिंग दिले. म्हणजे याही प्रश्नावर आपल्याला संभ्रम आहे. उत्तर द्यायला पाहिजे अ, नसेल तर उत्तर काय द्यायला पाहिजे तर लक्षात घ्या अ आणि ड. कोणतं उत्तर द्यायला पाहिजे अ आणि ड, हेही आपल्याला लक्षात घ्यायचे. बिरसा मुंडा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आहे. आदिवासी समाजाचे फार मोठे नेते आहेत, आदिवासी समाजाचं ते दैवत आहे. त्यानंतर रामसिंह कुका ही चळवळ आपल्याला पाहिली असेल 1857च्या उठावामध्ये. त्याच्या अगोदर म्हणजे उमाजी नाईक त्या कालखंडामध्ये असणारे रामसिंह कुका, ही आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे. म्हणून प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 नसेल तर यांचंही त्या रामोशी समाजासाठी योगदान आहे, म्हणून अ आणि ड आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. अनाथ बालिका आश्रमाची सुरुवात यांनी केली. अनाथ बालिका आश्रम धोंडेव केशव कर्वे यांनाच आपण महर्षी कर्वे म्हणतो. महर्षी कर्वेने इसवी सन 1899ला अनाथ बालिका आश्रमाची स्थापना केली. त्यांचं जे आत्मचरित्र आहे, त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे अनावर्त. या अनावर्त नावाच्या आत्मचरित्रात त्या अनाथ बालिका आश्रमाची स्थापना 1896 दिलेली आहे. हे पण आपण लक्षात घ्यायचं. मात्र आयोगानं आतापर्यंत जे जे पुस्तकं काढले त्या पुस्तकामध्ये लक्षात घ्यायचं, म्हणजे आयोग ज्या पुस्तकाला काय करते ग्राह्य धरते, मग त्या पुस्तकामध्ये मात्र अनाथ बालिका आश्रमाची स्थापना 1899 देण्यात आलेली आहे. महर्षी कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल इसवी सन 1858ला झालेला आहे. तो जन्म सेरवली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी झालेला आहे. मग 1899 काय झालं तर अनाथ बालिका आश्रम, 1907 महिला विद्यालय, 1916 महिला विद्यापीठाची स्थापना, त्याच्यानंतर पद्मविभूषण नावाचा पुरस्कार, भारतरत्न नावाचा पुरस्कार, डिलीट आणि LLD नावाची पदवी, आणि 1962ला महर्षी कर्वे यांचं निधन. हेही आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. 104 वर्ष ते आयुष्य जगलेत. वयाच्या 100व्या वर्षी त्यांना भारतरत्न पुरस्कार आहे आणि महाराष्ट्रातले भारतरत्न पुरस्कार मिळवणारे ते पहिले महाराष्ट्रीयन मराठी भाषिक व्यक्ती आहेत. तर प्रश्नाचं उत्तर आहे अनाथ बालिका आश्रम ही संस्था 1899ला. लक्षात घ्यायचं राव बहादूर यांनी त्यांना या अनाथ बालिका आश्रमासाठी 6 एकर जमीन दान दिली होती. हेही आपल्याला माहीत पाहिजे. किती एकर? 6 एकर जमीन दान केली होती, हेही आपल्याला माहीत असावं. तर पहा लक्षात घ्या. म्हणजे यानंतर काय आहे तर अनाथ बालिका आश्रम या प्रश्नाची उत्तर पाहिलं आपण महर्षी धोंडेव केशव कर्वे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा काय दिला आहे. पुढचा प्रश्न दिला आहे माझ्या आठवणी हे पुस्तक कोणी लिहिले. माझ्या आठवणी रमाबाई रानडे. इथं आहे माझ्या आठवणी आणि आयुष्य, माझ्या आठवणी आणि अनुभव. त्याच्यानंतर विनायक दामोदर सावरकर यांच्या पण आत्मचरित्रात आहे माझ्या आठवणी. अण्णाभाऊ साठे यांचं हे पुस्तक नाही आहे, फकीरा आहे अण्णाभाऊ साठे यांची गाजलेली कादंबरी. त्याच्यानंतर पंडिता रमाबाई रानडे है ना, म्हणजे इथं पाहिलं असेल आपण स्त्री पुरुष तुलना नावाचा एक ग्रंथ गाजलेला. त्याच्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे यांचं पण आहे माझ्या आठवणी आणि अनुभव आणि माझ्या आठवणी आणि आयुष्य रमाबाई रानडे. त्याच्यानंतर माझ्या आठवणी विनायक दामोदर सावरकर यांच्या पण चरित्रामध्ये तुम्हाला हे वाचायला भेटलेलं आहे. म्हणजे नेमकं या प्रश्नाचं उत्तर काय आहे, कारण ते फक्त माझ्या आठवणी म्हणते आणि मग विनायक दामोदर सावरकर यांच्यावर पण पुस्तक लिहिलेले माझ्या आठवणी. बरोबर आहे. इथं आहे माझ्या आठवणी आणि काय अनुभव, इथं आहे माझ्या आठवणी आणि काय आयुष्य. मग नेमकं पुस्तक कोणाचं आहे याचं उत्तर आयोग काय देतील ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल बघा. ओके, चल पुढचा प्रश्न पहा. पुढे आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्हे प्रशासकीय विभागात विभागलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रात सध्या 6 प्रशासकीय विभाग, महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या 36 जिल्हे आणि 358 तालुक्यांचं वर्गीकरण आहे. तर या महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्या 6 प्रशासकीय विभागाच्या पहिल्या प्रशासकीय विभागाचं नाव आहे कोकण आणि हा कोकण प्रशासकीय विभाग तुला विचारला तर हा आहे कोकण प्रशासकीय विभाग. याला म्हणतो आपण कोकण प्रशासकीय विभाग. कोकण प्रशासकीय विभाग म्हणजे 7 जिल्हे असणाऱ्या या प्रशासकीय विभागाला आपण कोकण म्हणतो. पालघर, ठाणे, त्याच्यानंतर काय मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा झाला कोकण प्रशासकीय विभाग. यानंतर दुसरा प्रशासकीय विभाग आहे. या प्रशासकीय विभागाचं नाव आहे नाशिक. या नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे आहेत, 54 तालुके आहेत,
कोकणामध्ये 7 जिल्हे आहेत आणि 50 तालुके आहेत. क्षेत्रफळाने सर्वात लहान प्रशासकीय विभाग म्हणून कोकणाला ओळखतात. तर दुसरा प्रशासकीय विभाग आहे, या प्रशासकीय विभागाचं नाव आहे नाशिक. मग हा इथं आहे नाशिक. या नाशिक प्रशासकीय विभागामध्ये लक्षात घ्या 5 जिल्हे आहेत. मग 5 जिल्हे कोणकोणते, तर त्यामध्ये आपण लक्षात घ्यायचे एक जिल्हा आहे नाशिक, हा इथं, त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर. क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर, क्षेत्रफळ आहे 17,048 चौरस किलोमीटर, हेही आपण लक्षात घ्यायचे. यानंतर तिसरा प्रशासकीय विभाग आपल्याला जर विचारलं तर त्या प्रशासकीय विभागाचं नाव आहे मराठवाडा. मराठवाडा हे प्रादेशिक नाव आहे. प्रशासकीय विभागाचं नाव म्हणल्यावर औरंगाबाद. या औरंगाबाद प्रशासकीय विभागाचं वैशिष्ट्य क्षेत्रफळाने सर्वात मोठा 64,813 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणारा, 8 जिल्हे असणारा, 76 तालुके असणारा हा प्रशासकीय विभाग. या प्रशासकीय विभागाचं नाव आहे तिसरं औरंगाबाद प्रशासकीय विभाग. काय नाव आहे? औरंगाबाद. जिल्हे आहेत 8, तालुक्यांची संख्या आहे 76. आणि मग त्यानंतर चौथा प्रशासकीय विभाग. या प्रशासकीय विभागाचं तुला नाव विचारलं तर ते नाव आपण लक्षात घ्यायचे. ते नाव आहे बब्या कोणतं, तर अमरावती प्रशासकीय विभाग. मग या अमरावती प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे आहेत 5, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा. लक्षात घ्या अमरावती या 5 जिल्ह्यांच्या समुदायाला आपण अमरावती प्रशासकीय विभाग म्हणतो. या अमरावती प्रशासकीय विभागामध्ये तालुक्यांची संख्या आहे 56 आणि जिल्ह्यांची संख्या आहे 5. प्रशासकीय विभागाचं नाव आहे अमरावती. त्याच्यानंतर 6वा प्रशासकीय विभाग आहे. या 6व्या प्रशासकीय विभागाचं नाव आहे नागपूर. याच्यामध्ये जिल्हे आहेत 6 आणि तालुके आहेत 64. मग नागपूर प्रशासकीय विभाग म्हणजे कोणता, तर हा आपण लक्षात घ्यायचा इथं. याला म्हणतो आपण नागपूर प्रशासकीय विभाग. नागपूर प्रशासकीय विभाग आणि काय अमरावती प्रशासकीय विभाग या दोघांच्या एकत्रीकरणाला आपण विदर्भ म्हणतो. 11 जिल्हे आणि 120 तालुके. तर या नागपूर प्रशासकीय विभागामध्ये नागपूर, त्यानंतर भंडारा, त्यानंतर गोंदिया, त्यानंतर वर्धा, त्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली असे 6 जिल्हे येतात. तालुके किती? 64. आणि मग सर्वात शेवटचा जो काही प्रशासकीय विभाग आहे, या प्रशासकीय विभागाचं नाव आपण लक्षात घ्यायचे. तो आहे पुणे प्रशासकीय विभाग. मग या पुणे प्रशासकीय विभागाचं वैशिष्ट्य काय, तर या पुणे प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे आहेत 5 आणि तालुके आहेत 58. मग ह्या पुणे प्रशासकीय विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर म्हणून प्रशासकीय विभाग किती आहेत? 6 आहेत. महाराष्ट्रात जिल्हे किती आहेत? 36 आहेत. त्याच्यानंतर तालुके किती आहेत? 358 आहे. याचं वर्गीकरण आपण 6 प्रशासकीय विभाग आणि 5 प्रादेशिक विभागात केलेलं आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रात सर्व जिल्हे 6 प्रशासकीय विभागामध्ये काय आहेत? विभागलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न काय म्हणतोय? जोड्या लावा. आता प्रश्न काय विचारला तुला? जोड्या लावा, ताण घ्यायचा नाही. मग हा प्रश्न विचारल्यावर पहिल्यांदा लक्षात घ्यायचं कर्नाटक दिले आणि तुला माहिती आहे कृष्णा नदीची उपनदी आहे तुंगभद्रा. ही तुंगभद्रा नदी कृष्णेला तिकडे कर्नाटक नावाच्या राज्यामध्ये मिळते का नाही? मग ही जे तुंगभद्रा नावाची नदी आहे तर कर्नाटक नावाच्या राज्यामध्ये तुंगभद्रा नावाचा प्रकल्प आहे. कोणता प्रकल्प आहे? तुंगभद्रा नावाचा काय आहे? जलविद्युत प्रकल्प आहे. म्हणून अचं उत्तर 4 कुठं दिले पहा. अचं उत्तर 4 2 ठिकाणी दिले. कळलं? आता 2 ठिकाणी दिल्यावर दुसरं तुला माहिती आहे ओरिसा नावाचं राज्य. या ओरिसा नावाच्या राज्यामध्ये एक प्रमुख नदी आहे. त्या प्रमुख नदीचं नाव आहे बब्या महानदी. आणि या महानदीवर हिराकूड नावाचा प्रकल्प आहे. म्हणजे कचं 3 कुठं दिले पाय. मग कचं 3 या ठिकाणी दिले. इथंच तो क्लिअर झालं. प्रश्न क्रमांक काय आहे? 22. म्हणजे हा जो 22वा प्रश्न इथं दिलाय त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. काय तर मग लक्षात घ्यायचं कर्नाटक नावाच्या राज्यामध्ये तुंगभद्रा नावाचा प्रकल्प आहे जलविद्युत प्रकल्प. पश्चिम बंगाल नावाच्या राज्यामध्ये दुर्गापूर नावाचा प्रकल्प आहे. तो पहिली पंचवार्षिक योजना पाहिली असेल. प्रतिमान महालनोबनीस अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू कालखंड 1951 ते 1956. त्याच्यात तो दुर्गापूर नाव ऐकलं असेल ना. तर लक्षात घ्यायचं पश्चिम बंगाल नावाच्या राज्यामध्ये दुर्गापूर जलविद्युत प्रकल्प आहे. मध्य प्रदेश नावाच्या राज्यामध्ये गांधी सागर नावाचा प्रकल्प आहे. मग डचं 2 कचं 3 मग कचं 3 काय आहे? पश्चिम बंगाल म्हणजे 2चं 1. चला म्हणून प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. क्लिअर? चल पुढचा प्रश्न पहा काय आहे. आता पुढचा प्रश्न काय दिलाय? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? चला किती सोपा प्रश्न आहे.
ओके, हा आहे प्रशासकीय विभाग. तो ज्या प्रशासकीय विभागाला आपण नाव दिले औरंगाबाद प्रशासकीय विभाग. काय नाव दिले बाब्या? औरंगाबाद प्रशासकीय विभाग. मग या औरंगाबाद प्रशासकीय विभागाचं वैशिष्ट्य काय? तर याच्यामध्ये जिल्हे 8 आहेत, याच्यामध्ये तालुके 76 आहेत, याचं क्षेत्रफळ 64,813 आहे. क्षेत्रफळानं सर्वात मोठा जिल्हा आहे बाब्या बीड नावाचा. कोणता जिल्हा क्षेत्रफळानं सर्वात मोठा आहे? बीड नावाचा. तर याच्यामध्ये जिल्हे आहेत औरंगाबाद, त्याच्यानंतर जालना, त्याच्यानंतर परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर. इथं नव्यानं जिल्हा निर्माण झाला उस्मानाबादमधून लातूर 16 ऑगस्ट 1982ला लातूर उस्मानाबादमधून. त्यानंतर 1 मे 1981ला औरंगाबादमधून जालना. म्हणजे 2 जिल्हे मराठवाड्यात नव्यानं निर्माण झालेले आहेत. तर तो प्रशासकीय विभाग आहे. त्या प्रशासकीय विभागाचं नाव आहे औरंगाबाद. जिल्हे 8, तालुके 76, क्षेत्रफळ काय आहे मग? 64,813. क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा बीड जे आहे बिंदुसरा नावाच्या नदीकाठी वसलेला, त्याचं क्षेत्रफळ 10,000पेक्षा अधिक आहे. चला पुढचा प्रश्न. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प पालघर जिल्ह्यातील तालुक्यात स्थित आहे. आता हा पालघर जिल्हा 1 ऑगस्ट 2014ला ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर नावाचा जिल्हा निर्माण झाला. तो निर्माण करण्यासाठी आपण जी समिती नेमली त्या समितीचं नाव होतं विजय नायटा समिती. विजय नायटा समितीने पालघर जिल्ह्यामधून म्हणजे ठाणे जिल्ह्यामधून पालघर नावाचा जिल्हा निर्माण झाला. आता हा जो पालघर जिल्हा निर्माण झाला तो निर्माण होण्यासाठी 465 कोटी रुपये खर्च आले. या पालघर जिल्ह्याचे पहिले कलेक्टर होते अभिजित बांगर. पालघर जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री होते विष्णू सावरा. मग हा पालघर जिल्हा निर्माण झाला. तर या पालघर जिल्ह्यामध्ये लक्षात घ्या हे तालुके आहेत वाडा, तलासरी, तुर्भे आहे ना. तर इथं आपण लक्षात घ्यायचं आहे पालघर जिल्ह्यामध्ये तालुका जिल्हा पालघर याच ठिकाणी 1400 मेगावॅटचा जो प्रकल्प आहे त्याचं नाव आहे तारापूर अणुऊर्जा प्रकल्प. तर तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हा दुसरे तिसरा कुठंच नसून तो पालघर जिल्हा आणि तालुक्यामध्ये येतो. म्हणून प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 काय? पालघर. काय नाव? पालघर. चला पुढे प्रश्न काय दिलाय पहा. खालील विधानांचे परीक्षण करा व योग्य पर्याय निवडा. सिंधू नदीच्या पात्रातील माजुली ही जगातले सर्वात मोठे नदीचे बेट आहे. पहिलंच विधान चुकीचं आहे. का? तर इथं एक नदी आहे त्या नदीचं नाव आहे बाब्या ब्रह्मपुत्रा. मानस सरोवराच्या ठिकाणी हिचा उगम होतो. नदीची लांबी आहे 2900 किलोमीटर आणि या नदीच्या पात्रात हे जगातलं सर्वात मोठं काय आहे? बेट. त्या बेटाचं नाव आहे माजुली. म्हणून तुला एक गोष्ट कळाली की पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं विधान काय म्हणतंय? ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये दिहांग आणि अरुणाचल प्रदेशमध्ये तांगपो म्हणतात. सोपा प्रश्न आहे. हे असं तांगपो, चांगपो, लिककियांग आहे ना असे भंगार नावं आपल्या इकडे नसतात. मग ही भंगार नावं कुठं असतात? चीनमध्ये असतात. तर ही जे ब्रह्मपुत्रा नावाची नदी आहे ही ब्रह्मपुत्रा नावाची नदी जेव्हा तिबेटमधून वाहते तेव्हा तिबेटमध्ये बाब्या तिला तांगपो म्हणतात. काय म्हणतात? तांगपो. आणि जेव्हा ही नदी आपल्या भारतात अरुणाचल प्रदेश नावाच्या राज्यामध्ये येते त्या अरुणाचल प्रदेश नावाच्या राज्यामध्ये तिला दिहांग म्हणतात. मग यानं काय दिले? तिबेटमध्ये तिला दिहांग म्हणतात तर इथं हिला म्हणतात तांगपो. आणि अरुणाचल प्रदेशमध्ये हिला दिहांग म्हणतात तर इथं दिले तांगपो. म्हणून हे पण विधान चुकीचं आहे पहिलं पण विधान चुकीचं आहे. कळलं का? म्हणून प्रश्न पहा 1 आणि 2 दोन्ही विधान चुकीचे आहेत. मग विधान अ आणि विधान ब दोन्ही पण चूक. म्हणून प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ आणि ब दोन्ही विधान चुकीचे आहे. पुढचा प्रश्न पहा काय म्हणतंय पहा. खालील विधानाचे परीक्षण करावं योग्य पर्याय निवडा. रायरेश्वरापासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या डोंगर रांगेला सातपुडा पर्वत म्हणतात. रॉंग. पाय लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टी क्लिअर करतो. ताण घेऊ नको. म्हणावं सर मी ताण घेतच नाही तुम्हाला वाटते पण घरचे म्हणलेत काही हो अभ्यासाचं ताण घेऊ नको. हे का नाही? पहा आता हा आपला महाराष्ट्र आहे. तर या महाराष्ट्रामध्ये इथं आहे पहा सातपुडा पर्वतरांग. इथं ही सातपुडा पर्वतरांग इथं नंदुरबार जिल्ह्यापासून
तर इकडं अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा इथपर्यंत पसरलेली आहे. हिला आपण पाहिलं की अमरावतीमध्ये गाविलगंड टेकड्या म्हणतात आणि याला इकडं तोरणमाळ पठार म्हणतात. मग हे जे तुला विचारलंय काय शनी शिंगणापूर हे इकडं तू आला, अहमदनगर इकडं आला, कळलं का, नगर नाशिक इकडं आला का नाही. मग इकडं सातपुडा पर्वत रांगच नाही, काय नाही, इकडं सातपुडा पर्वत रांगच नाही, हे तुला माहिती आहे ना. म्हणून लक्षात घे, सातपुडा पर्वतरांग नंदुरबार, त्याच्यानंतर कुठं अमरावतीपर्यंत पसरलेली आहे. हिच्यातलं सर्वात उंच शिखर आहे आस्तंबा, 1325 मीटर उंचीचं. मग नंदुरबारमध्ये हिला तोरणमाळ पठार म्हणतात, अमरावतीमध्ये हिला गाविलगंड टेकड्या म्हणतात. इथं थंडावेचं ठिकाण पाल आहे, इथं थंडावेचं ठिकाण चिखलदरा आहे, है ना. मग लक्षात काय घ्यायचं बाबा की ही सातपुडा पर्वतरांग इथं नाही, सातपुडा पर्वतरांग इथं आहे का नाही. म्हणजे विधान 1 तो काय आहे, चुकीचं आहे. आता विधान 2 काय म्हणतंय, गोदावरी व तापी नद्याच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे. क्लिअर करू आपण, काय म्हणतंय, सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे. पहा कशी, काही ताण घ्यायचा नाही. तर याच्यासाठी एक तक्ता पाठ करायचा, कोणता पहा, हे असं नाव पाठ करायचं, सो वी न सा ता सा गो ह भी म आणि क्रू. सो म्हणजे काय माहिती आहे का, सोन नदी. चला क्लिअर. वी म्हणजे काय, विंध्य पर्वत. त्याच्यानंतर न म्हणजे काय, नर्मदा नावाची नदी. सा म्हणजे काय, इथं लक्षात घ्यायचं, सातपुडा पर्वतरांग. ता म्हणजे काय, तापी नावाची नदी. सा म्हणजे काय, सातमाळा डोंगररांग. काय म्हणलो आपण, सातमाळा डोंगररांग. गो म्हणजे काय, गोदावरी नावाची नदी. ह म्हणजे काय, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. भी म्हणजे काय, तर भीमा नावाची नदी. म म्हणजे काय, शंभू महादेव डोंगररांग. आणि क्रू म्हणजे काय, कृष्णा नावाची नदी. म्हणजे त्यानं काय विचारलं की कोणत्या पर्वतरांग कोणत्या नद्यांना वेगळं करते. पहा लक्षात घे, सातपुडा पर्वतरांग हे इथं दिले. सातपुडा पर्वतरांग नर्मदा नावाची नदी आणि तापी नदी या दोघांना वेगळं करण्याचं काम करते. तर ही जे तापी नदी इथं दिली आपल्याला, हे पहा, हे तापी नदी, कळलं का. ह्या तापी नदी आणि गोदावरी नदींना वेगळं कोण करते, सातमाळा डोंगररांग. या सातमाळा डोंगररांगेला आपण काय म्हणलं, पुढं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अजिंठा डोंगररांगा, पुढं नांदेडकर जाताना निर्मल डोंगररांगा. म्हणजे सातमाळा डोंगररांगेला 3 नावं आहेत, सातमाळा, अजिंठा आणि निर्मल. तर सातमाळा डोंगररांगा काय करते, तर सातमाळा डोंगररांगा इथं तापी नावाची नदी आणि गोदावरी नदी या 2 नद्यांचं खोरं वेगळं करण्याचं काम करते. म्हणून पहा, गोदावरी व तापी नद्यांच्या खोऱ्यांना वेगळे करणारी सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे. हे विधान बरोबर आहे. मग हे विधान बरोबर आहे म्हणल्यावर एक चुकीचं आहे, ब बरोबर आहे ना. मग पहा, विधान अचूक असून आणि विधान ब बरोबर आहे. म्हणून प्रश्न क्रमांक हा जो दिलाय, खालील विधानांचे परीक्षण करा. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ विधान चुकीचे तर ब विधान बरोबर आहे. कारण इथं सातपुडा पर्वतरांग नाही आणि इथं गोदावरी आणि तापी या 2 नद्यांच्या खोऱ्यांना सातमाळा डोंगररांग वेगळी करते. क्लिअर. चल पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न दिलाय, खालील विधानांची सत्यता तपासा व योग्य पर्याय निवडा. अहमदनगर जिल्ह्यात 1920 साली पहिला साखर कारखाना राहुरी येथे उभारण्यात आला. हां, हे रॉंग आहे. याचंही उत्तर 1919 लोणी तालुक्यात काहीतरी दिले पहा. आणि याचंही उत्तर काही ठिकाणी 1949 आणि काही ठिकाणी 1951 दिले. कळलं का, विखे पाटील, है ना. म्हणजे प्रवरानगर या ठिकाणी महाराष्ट्रातला, आशियातला, है ना, भारतातला पहिला सहकारी तत्वावर निर्माण करण्यात आला साखर कारखाना. पण त्याचं उत्तर 1950 नाही. एकनाथ पाटील सरांचा ठोकळा पाहिला असेल तर त्याच्यामध्ये त्याची स्थापना 1949 दिली आणि हे लोणी या ठिकाणी निर्माण केल्याची स्थापना 1919 दिली. मग तसं पाहिलं तर विधान अ पण चूक आहे आणि विधान ब पण चूक आहे. पण 1950 काही ठिकाणी देण्यात आलेला आहे. मात्र जर तुम्ही तात्याचा ठोकळा रेफर करत असाल तर तात्याच्या ठोकळ्यामध्ये खालच्या ब्लॉकमध्ये असा चौकोनामध्ये दिले की विखे पाटील यांच्या प्रेरणेतून 1950 नाही तर 1949 साली प्रवरानगर अहमदनगर नावाच्या जिल्ह्यामध्ये सहकारी तत्वावर आशिया खंडातला भारतातला पहिला सहकारी तत्वावर साखर कारखाना उभारण्यात आला. अहमदनगर जिल्हा शहर सीना नावाच्या नदीकाठी आहे. सीना भीमा नदीची उपनदी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या, हे पाहिजे. काय पाहिजे म्हणजे
जर ओरिजिनल तारखा पाहिल्यात, याची स्थापना 1919 दिली, याची स्थापना 1949 दिली. मी मनान काही सांगेन, जे पुस्तकात प्रूफ आहे तो ऑथेंटिक प्रूफ आपण बोलायलो. शेवटी आयोग काय उत्तर देते हे त्या आयोगाला माहीत आणि तुला माहीत. ओके, नाही तर पुन्हा तू लगेच कमेंटमध्ये सर हे चुकलंय, सर असं झालंय, सर ते झालंय, तू मला ज्ञान शिकवतो है ना. म्हणजे इथं आपण बेजार व्हायलो, गरमी व्हायली, शिकवायलो, ती गेलं चुलीत, तू आगाव काहीतरी बोलतो आणि मला ताण देतो. घे पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील भागात प्रामुख्याने केंद्रित वसाहती आढळतात. तुला माहिती आहे केंद्रित वसाहती म्हणजे असे खंड पडलेले, तर त्याचं उत्तर हे पूर्व विदर्भाचा टेकड्यांचा प्रदेश. टेकड्या आल्या म्हणजेच गावं लांब लांब वसल्या जातात है ना, बारीक बारीक खेडे वसलेले जातात. त्याचं उत्तर आहे पूर्व विदर्भाच्या टेकड्यांचा प्रदेश. चला पुढं काय म्हणते, स्तंभ आणि अस्तंभ आणि ब स्तंभांच्या जोड्या लावा. काय केलं रे त्याने, तर त्यानं काय केलंय, शिखरे दिलेत आणि जिल्हे दिलेत. मग आता सिंपल गोष्ट, तुला एवढं बी माहिती नाही, चिखलदरा अमरावती ती पाय कचं 3. चल क नावाचं उत्तर त्याचं 3, एकाच ठिकाणी एक नाही, तो उत्तरच झालं परफेक्ट. नाही समजलं तर तुला माहिती आहे आस्तंबा मी नेमकं सांगितलं होतं कुठं, तर आस्तंबा हे सातपुडा पर्वतरांगेतलं सर्वात उंच शिखर आहे. 1325 मीटर त्याची उंची आहे आणि ते हे नंदुरबारमध्ये. पाय अचं उत्तर 3, अचं उत्तर काय आहे, अचं उत्तर 3 बरोबर आहे ना, अचं उत्तर 3 दिले ना. चला 1 मिनिट. आस्तंबा म्हणते ना, बरोबर आहे. आस्तंबा कुठे आहे, नंदुरबारमध्ये. 1चं उत्तर 3 पहा. मग 1चं उत्तर 3 कुठं दिले, या ठिकाणी दिले. कुठं दिले, या ठिकाणी दिले, म्हणजे हे आपल्याला माहीत असावं. त्याच्यानंतर पहा काय दिले, त्याच्यानंतर काय, साल्हेर. साल्हेरची उंची आहे बब्या 1567 मीटर. मग साल्हेर कुठे, नाशिकमध्ये. मग बचं उत्तर 4, बचं उत्तर 4 कुठे पहा बरं. चला बचं उत्तर 4 याही ठिकाणी मिळालं. त्याच्यानंतर चिखलदरा अमरावतीमध्ये आहे, म्हणजे कचं उत्तर 2. मग कचं उत्तर 2 कुठे, हे शेवटच्या पर्यायामध्ये. आता मग मला सांगा हरिश्चंद्रगड 1424 मीटर उंचीचा, मग हा कुठं आहे, तर हा आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. म्हणजे डचं उत्तर काय, 1. मग डचं उत्तर 1. म्हणून हे जे काही शिखरं आणि जिल्हे दिले त्यांच्या जोड्या लावा. योग्य पर्याय कोणता, तर तो उत्तर हे पर्याय क्रमांक 4. म्हणजे आस्तंबा नंदुरबारमध्ये 1325 मीटर उंचीचं शिखर, साल्हेर 1567, नाशिक जिल्ह्यातलं शिखर, चिखलदरा थंड हवेचं ठिकाण आणि एक टेकडी आहे तर ती आहे अमरावती जिल्ह्यामध्ये, आणि हरिश्चंद्रगड 1424 मीटर उंचीचं अहमदनगर जिल्ह्यामध्ये. पुढं काय दिलंय, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे. जिनेवा या ठिकाणी जागतिक व्यापारी संघटनेचं मुख्यालय स्वित्झर्लंड नावाच्या राष्ट्रामध्ये आहे. हेही आपल्याला या ठिकाणी माहीत असावं. 1 जानेवारी 1995ला संघटनेची स्थापना आहे. तर पहा, भारताच्या सागरी सीमा देशाशी जोडलेल्या आहेत म्हणते. आता जर आपण पाहिलं तर भारताला 7 राष्ट्रांच्या सीमा लागून आहेत. त्या सीमा लागून आहेत 15,200, पण तो भारताला लागून असलेला बब्या भूभाग आहे. म्हणजे भारताला इकडं म्यानमार लागून आहे, इथं बांगलादेश आहे, इथं नेपाळ आहे, त्याच्यानंतर इथं भूतान आहे, या ठिकाणी चीन आहे, इथं अफगाणिस्तान आहे, या ठिकाणी पाकिस्तान आहे. या ठिकाणी काय आहे, पाकिस्तान आहे. म्हणजे लक्षात घ्या भारताला 7 राष्ट्र लागून आहेत. त्याच्यापैकी आपण पाहिलं तर तुला माहीत आहे की पहिल्यांदा कोण आहे, तर म्यानमार नावाचं राष्ट्र. म्यानमारच्या नंतर काय आहे, तर बांगलादेश नावाचं राष्ट्र. त्याच्यानंतर काय आहे, भूतान. त्याच्यानंतर काय आहे, तर चीन. त्याच्यानंतर काय आहे, नेपाळ. त्याच्यानंतर काय आहे, अफगाणिस्तान. आणि त्याच्यानंतर दलिंदर राष्ट्र पाकिस्तान. एवढ्या देशाची सीमा आपल्या भारताला लागून आहे. पण ती कशी आहे, भौगोलिक सीमा. तुम्हाला त्यानं काय म्हणतंय, जलसीमा, भारताच्या सागरी सीमा. मग तुला माहिती आहे भारताच्या दक्षिणेकडे इथे एक राष्ट्र आहे, त्या राष्ट्राचं नाव आहे पहा श्रीलंका. काय राष्ट्राचं नाव, श्रीलंका. पहा लक्षात घ्या, इथं भारताच्या दक्षिणेला कोणतं राष्ट्र आहे, मग भारताच्या दक्षिणेला राष्ट्र आहे श्रीलंका. भारताची या ठिकाणी बांगलादेश आहे, तो बांगलादेश भारताला खाली इकडं बंगालच्या उपसागराला आणि पुन्हा इकडं भारताला लागून आहे. म्हणजे भारताला सागरी सीमा पुन्हा बांगलादेशाची लागून आहे. इथं म्यानमार, याला इकडं बंगालचा उपसागर लागून आहे, इकडं तो भारताला पण लागून आहे. म्हणजे म्यानमार नावाच्या देशाला पण आपली सागरी सीमा लागून आहे. कळलं. त्याच्यानंतर इकडं आलो आपण तर इकडं अरबी समुद्र, हा अरबी समुद्र इकडं या भिकारचोट पाकिस्तानला लागून आहे, आपल्याला पण लागून आहे. मग इथं पाकिस्तान. कळलं. आता पहा बरं, इकडं राष्ट्र आहे मालदीव. काय आहे, मालदीव नावाचं राष्ट्र. मग या मालदीवला देखील काय आहे, तर महत्त्वाची गोष्ट आपली काय आहे, सागरी सीमा लागलेली आहे. मग त्याच्यानंतर इंडोनेशिया. काय पहा बरं, इंडोनेशिया इथं दिले काय नकाशामध्ये, पाहू द्या मला. इंडोनेशिया, मात्र इंडोनेशियाची देखील सागरी सीमा आपल्या भारताला लागून आहे. मग कोणतं,
इंडोनेशिया. कळलं? हो इंडोनेशिया. त्याच्यानंतर काय आहे? बरोबर आहे, थायलंड येते का रे? हां थायलंड बी बहुतेक येते आपल्या भारताला लागून, सागरी सीमा लागून. हां बरं पाहू आपण. तर एवढ्या राष्ट्रांची सीमा आपल्या भारताला लागून आहे, म्हणून प्रश्नाचं उत्तर 7 असू शकतं, है ना. सागरी सीमा किती आहे? 7 राष्ट्रांची सीमा या भारताला लागून आहे. मग कोणकोणते? तर आपली सीमा श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, मालदीव, इंडोनेशिया आणि थायलंड एवढ्या राष्ट्राला लागून आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 7. किती आहे उत्तर? 7. चला पुढचा प्रश्न पहा काय म्हणते. हां, पांघरुण ही मराठी पिक्चर फिल्म यांच्या लघुकथेवर आधारित आहे. पांघरुण हा चित्रपट मांजरेकरांनी निर्माण केलेला आहे, भाऊ महेश मांजरेकर, है ना. आणि या चित्रपट श्रीपाद नारायण पेंडसे का बाळकृष्ण भगवंत बोरकर यांच्या जीवनावर आधारित आहे म्हणते. हा बाळकृष्ण भगवंत बोरकर, हां श्रीपाद नारायण पेंडसे बहुतेक यांच्या जीवनावर आधारित आहे. चला या प्रश्नाचं उत्तर कन्फर्मली माहीत नाही आहे, पाहू आपण. पुढं काय दिलं आहे? स्वामी विवेकानंदांनी सुरू केलेल्या रामकृष्ण पंथाच्या प्रबुद्ध भारत या मासिकाने 2021 मध्ये प्रकाशनाची वर्ष पूर्ण केली. याचं उत्तर 125. 1897ला रामकृष्ण मिशनची स्थापना आहे गुरु परमहंस यांच्या स्मरणार्थ, है ना. चट्टोपाध्याय, है ना, त्यांचं मूळ नाव काय? गदाधर चट्टोपाध्याय, म्हणजेच रामकृष्ण परमहंस यांची संस्था 1897ला स्वामी विवेकानंदांनी स्थापन केली होती. त्याचं ते वृत्तपत्र आहे प्रबुद्ध भारत हे मासिक. तर त्या मासिकाला 125 वर्ष पूर्ण झालेत. म्हणजे रौप्य म्हणल्यावर 25, सुवर्ण म्हणल्यावर 50, त्याच्यानंतर हिरक म्हणल्यावर 60, अमृत महोत्सवी म्हणल्यावर 75 आणि शताब्दी म्हणल्यावर 100. तर हे रौप्य शताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं गेलेलं आहे. हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात असायला हवं. ओके, चला अशा पद्धतीनं जे महत्त्वाचे प्रश्न होते ते प्रश्न आपण या ठिकाणी सोडलेत. याच्यातला पांघरुण याच्यावरला जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करू. ओके, सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा. पूर्ण व्हिडिओ पहा, इतरांनाही कळवा आणि त्याच्या पहिले सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या यूट्यूबवर आधारित ज्या भंगाऱ्या यानं आगाऊ चॅनल बनवलेत त्यांना रिपोर्ट मारा. माझं ओरिजिनल जे चॅनल आहे यूट्यूबचं असेल किंवा इन्स्टाचं असेल ते ओरिजिनल पहा आणि त्यालाच तिथंच काहीतरी कमेंट करा. मला काही सजेशन द्यायचं असेल तर कळवा. बाकी मोकार टुकार लोकांना जे चॅनल काढले त्यांना रिपोर्ट मारून बंद पडण्याचं काम करा. थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.